नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आंबे आणलेले आणि आपल्याला आज आंब्याचा आमरस करायचा आहे। तर हे बघा, आम्ही दोघं बसलो आणि राजश्रीनं आंबे सोलायला सुरुवात केली। आता आंबे सोलून घेतो, मग चमच्याने मिक्सर मध्ये काढायचं, ते रस करायचं त्याचा। हे बघा, व्यवस्थित प्रमाणे आंबे सोललेत आम्ही। त्याचे फक्त वरचे कातडे काढायचे आणि त्यानंतर त्याला चमच्यानं काढून घेऊन मिक्सर मधून काढायचं। काय पोटभर आधी खाऊन घ्या आंबे, नंतर आमरस मी खाईन। भूक लागली, मी सकाळ धरून काहीच खाल्लं नाही। तू तर आंबे सोडून कातडीच खायला लागली। आंबे बाजू ठेवून कातडी खायला लागली तू। असं चांगलं असते, आंब्यामध्ये जास्त व्हिटॅमिन असतं ना, त्यामुळे मग राजश्री आंबे खायला लागली। माझं मन गेलं व कातडी खायला लागली ते आंबे सोडून। कातड्यावर मन गेले, मा बाळच कान पडत खायचं आपलं। बस झालं आता। चमच्याने असं काढायचं। हे बघा, चमच्यानं असं व्यवस्थित काढून घ्यायचं आंब्याचं वरचं पूर्ण कर। होय, हा, भारी निघत आहे त्याला। काका मामा आमच्याकडे खायला या, आमच्या तलात काय लागलं। आता काढून झालंय, त्याला मिक्सर मध्ये फिरून घ्यायचे आपलं। थांब थांब थांब, आता पाहून घेऊ आपण कसं झालंय। हे पाच छान पैकी झाले। हे बघा किती भारी आमरस झालाय। द्या दोघीला साखर, द्या दोघीला तातल। हा, हे बघा, याच्यात साखर टाकली। आता त्याला परत एकदा मिक्सर मधून फिरून घ्यायचं। मिक्सर मधून काढलं, साखर ते घालून, तर थोडं पाणी टाकून थांब बाई, आधी आमरस मध्ये टाकू दे पाणी, तिला टाक प्यायला थोडं पाणी। काय पाहिजे तुला? तुला काय पाहिजे? काय पाहिजे? हे पाहिजे आमरस? मला पण आमलेट। आमरस खाणारी। असा छान पैकी आमरस झाला। मिक्सर मधून काढल्यामुळे हे पहा, मिक्सर मधून काढल्यामुळे त्यात गाठण येतात। छान पैकी हे पहा। हे पाहता, आमचा आमरस चपाती रेडी झालाय। त्याच्यासोबत कुरडई आणि पापड केलेत खायला।